नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, काही वेळापूर्वीच आपण डिफेन्स मुंबई येथील शॉर्टमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट बघितली होती. आता आपण त्या ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल सविस्तर माहिती बघूया या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. ही आहे ती वॅकन्सीची संपूर्ण PDF. ठीक आहे, याच्याबद्दल आपण आता माहिती बघू. बघा, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची वॅकन्सी आहे. ठीक आहे, आणि म्हटलं तर मुंबई येथील वॅकन्सी आहे. आता याच्यामध्ये कुठकुठल्या पोस्ट आहेत आपण ते बघू. सर्वप्रथम म्हटलं MTS पोस्ट आहे आणि ही म्हटलं लेवल 1ची पोस्ट आहे. याच्यामध्ये टोटल 5 जागा आहेत आणि प्रत्येक कास्ट वाईज म्हटलं तर जागा ह्या डिवाईड केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर म्हटलं तर LDC पोस्ट आहे आणि ही पण लेवल 2ची पोस्ट आहे आणि याच्यामध्ये 3 जागा दिलेल्या आहेत आणि कास्ट वाईज जागा पण याच्यामध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. नंतरची पोस्ट आहे सुप्रिटेंडंट आणि ही लेवल 4ची पोस्ट आहे आणि याच्यामध्ये एकच जागा दिलेली आहे आणि ती पण OBCची जागा दिलेली आहे. ठीक आहे, आता आणखी थोडी सविस्तर माहिती बघू. बघा, सर्वप्रथम म्हटलं तर आता एज्युकेशन आणि एज. ठीक आहे, MTSसाठी म्हटलं तर MTSसाठी 28 म्हणजे 18 ते 25 वर्ष वयोगट मागितलेलं आहे आणि क्वालिफिकेशन म्हटलं तर 10वी पास. आणि LDCसाठी 18 ते 27पर्यंत वय मागितलेलं आहे आणि ही 12वी वॅकन्सी आहे. आणि इथे बघा, मोस्ट IMP आहे टायपिंगबद्दल काय सांगितलेलं आहे. तर इथे फक्त टायपिंग तुम्हाला इंग्लिश 35 पर वर्ड मिनिट्स आणि हिंदी म्हटलं तर 30 पर वर्ड मिनिट मागितलेलं आहे. आणि इथे टायपिंग सर्टिफिकेटचा असा उल्लेख केलेला नाही. इथे फक्त तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिसच मागितलेली आहे. ठीक आहे, नंतरची पोस्ट म्हटलं तर सुप्रिटेंडंट स्टोअरची आहे. याला पण म्हटलं तर एज 18 ते 27च आहे आणि ही 12वीच्या बेसवर पोस्ट आहे. परंतु इथे म्हटलं तर एक सर्टिफिकेट कोर्स मागितलेला आहे, तो म्हटलं तर मटेरियल मॅनेजमेंटचा आणि इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता पुढे बघा, एज रिलॅक्सेशन. तसेच प्रत्येक ॲडमध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं असते. किती कास्ट वाईज किती एज रिलॅक्सेशन आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आणखी समोर बघू. बघा, डिपार्टमेंट कॅन्डिडेटला पण एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. किती दिलेलं आहे हे आता समोर दिलेलं आहे. आणि समोर बघा, इथे म्हटलं तर नॉन क्रिमिनल OBCसाठी म्हटलं तर नॉन क्रिमिनल हे पण दिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, इथे म्हटलं तर एक मुद्दा दिलेला आहे, एज डिटर्मिनेशन किंवा सर्कल डेट. म्हणजे याचा अर्थ काय होते की बा तुम्ही तुमचा फॉर्म हा केव्हापर्यंत तिथे पोचलेला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश झाल्याच्या डेटपासून तर ॲडव्हर्टाईजमेंट संपायच्या डेटपर्यंत हा फॉर्म पोचला पाहिजे. म्हणजे 28 दिवसाचा तो कालावधी असते पब्लिश डेटपासून. बघा, पुढे दिलेलंच आहे म्हटलं तर अप्लिकेशन क्लोजिंग डेट 28 दिवस. तर ही म्हटलं अप्लिकेशन क्लोजिंग डेट आहे म्हटलं तर 28 मार्च, कारण की 28 फरवरीला ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश झाली होती. आता बघा, आपण मोड ऑफ सिलेक्शन बघू. याच्यामध्ये सिलेक्शन कसं असते. आता याच्यामध्ये सर्वप्रथम जेवढे फॉर्म येतील त्याची म्हटलं तर शॉर्टलिस्ट लावणार आहे. ठीक आहे, शॉर्टलिस्ट लावणार आहे, किती फॉर्म येतील आणि त्याच्यानुसारच मुलांना बोलावतील. नंतर म्हटलं तर एक्झाम स्कीम बघू आपण. एक्झाममध्ये काय काय विचारलं जाते. सर्वात आधी MTS या पोस्टसाठी 25-25-25चा हा पॅटर्न दिलेला आहे. त्याच्यामधलं म्हटलं तर रिझनिंग दिलेलं आहे, जनरल अवेअरनेस म्हटलं तर, आणि इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड असं दिलेलं आहे. आणि हे सर्व 25-25चा हा पॅटर्न दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. नंतर म्हटलं LDC पोस्टसाठी काय दिलेलं आहे, सेमच पॅटर्न LDC पोस्टसाठी पण दिलेला आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे LDCसाठी काय दिलेलं आहे तर LDCसाठी स्किल टेस्ट राहील आणि ते पण फक्त क्वालिफाय राहील. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे टायपिंग होणार आहे. सुपरिटेंडंट या पोस्टसाठी म्हटलं तर सेमच सिलेबस आहे, 25-25चाच पॅटर्न आहे, हा पण बघू शकता. एक्झाम डेट काय राहील तर म्हटलं तुमच्या कॉल लेटरवर दिलेलं असेल एक्झाम डेट काय राहील. तर तुम्ही इथे पुढे बघू शकता, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे स्किल टेस्ट म्हटलं LDC हे म्हटलं तर क्वालिफाईंग नेचरची राहील. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फॉर्म कसा करायचा. तर सर्वात आधी तुम्हाला एक लिफाफा घ्यावा लागेल म्हटलं स्पीड पोस्टसाठी, जो ज्याच्यामध्ये आपण फॉर्म पाठवत असतो. आणि त्याच्यामध्ये वर लिहावं लागेल तुम्हाला, जे मी अंडरलाईन करत आहे सर्व वर लिहावं लागेल. तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे आणि तुमची कॅटेगरी कुठली आहे. आणि हा फॉर्म स्पीड पोस्ट कुठं करायचा आहे तर हा ॲड्रेस दिलेला आहे, या ॲड्रेसमध्ये तुम्हाला हा स्पीड पोस्ट करायचा आहे. ठीक आहे, आणि हा रजिस्टर्ड पोस्ट किंवा स्पीड पोस्टनेच करायचा आहे. नॉर्मल कुरिअरने तुम्ही हा फॉर्म पाठवू नका, तुमचा रिजेक्ट होईल. पुढे बघा, तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल थोडी माहिती सांगतो. मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर या फॉर्मची PDF देऊन देईल की कुठला फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊन देईल. ठीक आहे, आता बघा, आणि याच्यामध्ये जे डॉक्युमेंट लागतील ते सेल्फ अटेस्टेड लागतील. तुमचे सर्व एज्युकेशन याच्यामध्ये तुम्ही अटेस्ट करू शकता. आणि सोबतच म्हटलं तर
फॉर्मला जेवढे फोटो लागतील तेवढे फोटो आणि लिफाफामध्ये ब्लँक पण स्वतःचं नाव लिहून आणि त्याच्यावर सायनिंग करून तुम्हाला फोटो त्यांना पाठवावे लागतील. लिफाफामध्ये म्हणजे एक्स्ट्राचे 2 फोटो तुम्हाला पाठवावे लागतील. आणखी पुढे आपण माहिती बघू याच्यामध्ये काय काय दिलेली आहे तर. ठीक आहे. आता इथं ड्युटी दिलेली आहे. MTSमध्ये कुठले तुम्हाला काम करावं लागेल ती टोटल ड्युटी दिलेली आहे. अशीच म्हटलं तर LDCसाठी पण ड्युटी दिलेली आहे की तुम्हाला काय काय काम करावं लागेल. सेम म्हटलं तर सुपरिटेंडंटसाठी पण ड्युटी दिलेली आहे, काय काय काम करावं लागेल. बघितला, अशा प्रकारे हा फॉर्म होता. याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये डाऊट विचारू शकता. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची मी लिंक देईल, त्याच्यावर हा फॉर्म अपलोड केलेला असेल मी. ठीक आहे. नमस्कार, धन्यवाद.